नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री जाधव व्हिडी, आर्यन अग्रवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट ज्युनियर कॉलेज बारामती. आज आपण स्टँडर्ड 5साठी मॅथमॅटिक्स या विषयाचा, गणित विषयाचा एक घटक जो अपूर्णांकांचा लहान मोठेपणा हा जो घटक आहे त्याला सेमीमध्ये आपण म्हणतो कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शन्स, याच्यामधला एक थोडासा भाग आपण आज या ठिकाणी घेणार आहोत. या ठिकाणी आपण पाहणार आहोत अपूर्णांकांचा लहान मोठेपणा. ज्या पद्धतीने आपण संख्या घेतल्या, सपोज एक नंबर घेतला मी 5 आणि दुसरा नंबर घेतला 7, तर या ज्या दोन नंबर्स आहेत या दोन नंबरमधली संख्या मोठी कोणती आणि लहान कोणती हे आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणजे 7 ही नंबर मोठी असेल तर आपण हे मोठी दाखवण्यासाठी अशा पद्धतीने चिन्ह काढतो. म्हणजे या दोन्ही तोंड या चिन्हाचे टोकं आपण त्या संख्येकडे काढतो. किंवा मी जर एखादा नंबर मोठा नंबर याच्यापेक्षा मोठा नंबर घेतला 121 आणि या ठिकाणी घेतले मी 119, तर याच्यामध्ये दोन्हीपैकी जी संख्या मोठी आहे, आपल्याला माहिती की 121 ही संख्या 119पेक्षा मोठी आहे, तर आपण हे चिन्ह या 121कडे करतो, 121कडे करतो. म्हणजे या दोन्हीमधला जो बिग्गर नंबर असेल त्याच्याकडे हे साईन आपण करतो. आणि जर दोन्ही संख्या समान असतील, म्हणजे मी या ठिकाणी एक समजा 4 लिहिलं आणि याही ठिकाणी 4 लिहिलं, दोन्ही नंबर जर इक्वल असतील, सेम असतील, तर आपण त्या ठिकाणी इक्वलचं साईन आपण वापरतो. म्हणजे दोन्ही संख्या कशा आहेत, सेम आहेत. आणि मग आपल्याला याच चिन्हांचा उपयोग करून जे आपल्याकडे अपूर्णांक दिलेले असतात किंवा फ्रॅक्शन्स दिलेले असतात न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरच्या फॉर्ममध्ये, म्हणजे अंश आणि छेदाच्या रूपामध्ये जे फ्रॅक्शन दिलेले असतात त्याचा आपल्याला लहान मोठेपणा करायचा आहे, त्यांच्यामधला लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचं आहे. आता या लहान मोठेपणा ठरवण्याचा पहिला प्रकार आहे. याच्यामधला या अपूर्णांकांचा लहान मोठेपणा ठरवायचा प्रकार पहिला, की जर या प्रकार पहिल्यामध्ये आपण जसं हा जो प्रकार पाहिला तो प्रकार, जर अपूर्णांकाचा अंश, समजा हा पहिला अपूर्णांक घेतला मी 2/5 2/5 आणि त्याचबरोबर घेतला मी अपूर्णांक 2/5, म्हणजे दोन्ही अपूर्णांक सेम आहेत, 2/5 आणि 2/5. हा जो 2 आहे याला आपण अंश म्हणतो, इंग्रजीमध्ये सेमीमध्ये आपण त्यालाच न्यूमरेटर म्हणतो. आणि खाली जो आहे 5 त्याला आपण डिनोमिनेटर म्हणतो, मराठीमध्ये आपण त्याला छेद असं म्हणतो. 2/5 आणि 2/5 म्हणजे दोन्हीची किंमत कशी आहे, समान आहे, दोन्ही अपूर्णांक कशा आहेत, इक्वल आहेत. म्हणून या दोन्हींचा लहान मोठेपणा ठरवताना या 3 चिन्हांपैकी कोणतं चिन्ह वापरणार आपण, तर हे बरोबरचं चिन्ह आपण वापरणार, म्हणजे इक्वलचं चिन्ह आपण वापरणार, कारण दोन्हींची किंमत कशी आहे, समान आहे. याच्यामधला हा पहिला प्रकार, जर दोन्ही अपूर्णांक जर सेम असतील, दोन्ही अपूर्णांक जर एकसारखेच असतील, तर या दोन्ही अपूर्णांकांच्या समोर, दोन्ही अपूर्णांकांच्या मध्ये इक्वलचं चिन्ह आपण वापरायचं. कुठलाही अपूर्णांक असू, सपोज मी दुसरा अपूर्णांक घेतला 9/7 आणि 9/7, दोन्ही अपूर्णांक कसे आहेत, सेम आहेत, दोन्ही अपूर्णांक सेम आहेत. मग या दोन्हींच्या मध्ये कोणतं चिन्ह येईल, इज इक्वल टू म्हणजे बरोबर. याचा अर्थ दोन्हींच्या किमती कशा आहेत, सेम आहेत. हा या अपूर्णांकांच्या मधला पहिला प्रकार झाला. आता यानंतर प्रकार दुसरा काय आहे बघा. प्रकार दुसऱ्यामध्ये जर दिलेल्या अपूर्णांकांमध्ये, समजा हा 2/5 दिलेला आहे, या ठिकाणी 2/5 दिलं आणि त्याचमध्ये दुसरा अपूर्णांक 5 दिला, मात्र त्याचा अंश जो आहे तो अंश वेगळा दिला, म्हणजे 2/5 आणि 3/5. आता दोन्हींचा छेद कसा आहे, समान आहे. हा प्रकार दुसरा आहे. सुरुवातीला आपण छेद बघायचं, दोन्हींचा छेद समान आहे. छेद जर समान असेल तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. म्हणजे छेद समान असेल तर 2 आणि 3 याच्यामध्ये कोणता अंक मोठा आहे, 3 अंक मोठा आहे, म्हणून 2/5पेक्षा 3/5 हा अपूर्णांक कसा आहे, मोठा. आणि हे मोठेचं काय वापरायचं, चिन्ह या ठिकाणी वापरायचं. म्हणजे जर छेद समान असताना अपूर्णांकांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. सपोज आता हे दुसरं उदाहरण बघा. मी दुसरं एक उदाहरण घेतलं 11/3 आणि त्याच्याबरोबरच घेतलं 2/3. आता याच्यामध्ये 11/3 आणि 2/3 दोन्हीचा छेद कसा आहे, समान आहे. छेद समान आहे, मग ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मग 11/3 हा अपूर्णांक कसा झाला, मोठा झाला. मला वाटते सर्वांना समजलं असेल. हा आपला प्रकार दुसरा आहे, की जर छेद समान असेल, दिलेल्या अपूर्णांकांचे जर छेद समान असतील तर जो अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, जो अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. हे दोन्ही उदाहरणं आपण बघितली. हा प्रकार दुसरा झाला. आता यानंतर शेवटचा प्रकार तिसरा काय आहे, की जर अंश समान असतील, प्रकार तिसऱ्यामध्ये जर अंश जर सेम असेल,
समजा इथं 2/5 हा अपूर्णांक जर आपण घेतला 2/5 आणि पुढे जर मी अपूर्णांक घेतला 2/4. आता याच्यामध्ये काय आहे, अंश समान आहेत, छेद समान आहेत का, नाहीत, अंश समान आहेत. मग अंश समान जर असेल आणि छेद जर वेगळे असतील तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा, ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. म्हणजे हे जो प्रकार दुसरा बघितलेला होता त्याच्या विरुद्ध ही क्रिया केलेली आपण, की जे अंश जर सेम असतील तर छेदामध्ये जो छेद लहान तो अपूर्णांक मोठा. म्हणजे दुसरं आणखीन एक उदाहरण बघूया आपण. दुसरं उदाहरण बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की 6/2 आणि दुसरा अपूर्णांक घेतला मी 6/9. आता या दोन्ही अपूर्णांकांच्यामध्ये 6/2 आणि 6/9 या दोन्हींच्यामध्ये दोन्हींचे जे न्यूमिरेटर आहेत ते कसे आहेत, समान आहेत, न्यूमिरेटर सेम आहेत, म्हणजे अंश समान आहेत. मग छेदांची तुलना करायची की अंश जर समान असतील तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. म्हणजे ह्या 9पेक्षा 2 कसे आहेत, लहान, म्हणजे संख्या लहान आहे, 2 लहान आहेत पण हा अपूर्णांक झाला मोठा. मग अंश जर समान असतील तर छेदांची तुलना करायची. वरच्या उदाहरणामध्ये बघितलं आपण, छेद जर समान असतील तर अंशांची तुलना करायची. छेद समान असले तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, आणि अंश जर समान असतील तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. हा झाला आपला प्रकार तिसरा. आणि आणखीन एक प्रकार आपण बघणार आहेत, प्रकार चौथा, की अंशही समान नाहीत, छेदही समान नाही, असं उदाहरण कसं सोडवायचं. म्हणजे 2/3 आणि 4/5. बघा, दोन्ही, याचा अंश 2 आहे, याचा अंश 4 आहे, याचा छेद 3 आहे, याचा छेद 5 आहे, म्हणजे अंश वेगळे आहेत, छेदही वेगळे आहेत. अशा वेळेस काय करायचं, तिरका गुणाकार करायचा. तिरका गुणाकार कसा करायचा, तर या 5ने या 2ला गुणायचं, 5ने 2ला गुणायचं, म्हणजे 2 गुणिले 5, 2 गुणिले 5 किती गुणाकार आला, 10. आणि या 3ने 4ला गुणायचं, 3 गुणिले 4, 3 चौक 12, म्हणजे 5ने 2ला गुणलं उत्तर आलं 10, आणि या 3ने 4ला गुणलं उत्तर आलं 12. 10 मोठे का 12 मोठे, 12. म्हणून हा जो दुसरा अपूर्णांक आहे 2/3 आणि 4/5 मध्ये 10 मोठे का 12, 12 मोठे, म्हणून 2/3पेक्षा 4/5 मोठे. वाटे कळलं असेल सर्वांना. बघूया अजून एक उदाहरण बघूया या प्रकारामधलं. हा प्रकार आपला चौथा आहे. समजा दुसरं उदाहरण मी घेतलं 3/2 आणि या बाजूला घेतलं 5/6. अंश दोन्हींचे वेगळे आहेत, छेदही दोन्हींचे वेगळे आहेत, दोन्ही अपूर्णांक समांतर बिलकुल नाहीत पहिल्या प्रकारासारखं. मग काय करायचं, या 6ने 3ला गुणायचं, 6 गुणिले 3 साहित्रिक 18, आणि या 2ने 5ला गुणायचं, 2×5 10. मग 18 मोठे का 10 मोठे, 18. म्हणून पहिला अपूर्णांक 3/2 हा अपूर्णांक मोठा. मला वाटते सर्वांना समजलं असेल. कंपॅरिझन कसं करायचं, आपण 4 प्रकार बघितले. कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शन्स, मला वाटते आपल्या गणिताच्या पुस्तकामध्ये 5वीच्या 19 नंबरचा जो प्रॅक्टिस सेट आहे, प्रॉब्लेम सेट आहे, त्याच्यामध्ये हे उदाहरणं दिलेले आहेत. प्रॅक्टिस सेट 19मध्ये हे उदाहरणं दिलेले आहेत. एका विद्यार्थ्याने मला विचारलं होतं की सर हे कशा पद्धतीने सोडवायचं. त्यांच्या लक्षात आलं असेल अपूर्णांकांचा लहान मोठेपणा. प्रकार पहिला आपण बघितला, जर अंश समान असेल, छेदही समान असतील, अंशही समान आहे, छेदही समान आहे, तर दोन्हींच्यामध्ये इज इक्वल टूचं चिन्ह वापरायचं. म्हणजे याचा अर्थ दोन्ही अपूर्णांक इक्वल आहेत, सेम आहेत. प्रकार दुसऱ्यामध्ये आपण बघितलं, छेद समान आहेत, अंश मात्र वेगळे आहेत. छेद समान असतील म्हणजे डिनोमिनेटर, वेन द डिनोमिनेटर्स आर द इक्वल बट द न्यूमिनेटर्स आर द डिफरंट, देन इन विच फ्रॅक्शन न्यूमिनेटर आर द बिगर, देन दिस फ्रॅक्शन्स आर द बिगर टू अदर फ्रॅक्शन्स. म्हणजे जर डिनोमिनेटर सेम असेल आणि न्यूमिनेटर ज्याचा मोठा असेल तो अपूर्णांक मोठा. हा प्रकार दुसरा. आणि प्रकार तिसऱ्यामध्ये अंश जर समान असतील आणि छेद जर वेगळे असतील, अंश समान असताना ज्याचा छेद लहान, या 5पेक्षा 4 लहान होते, तो अपूर्णांक मोठा, ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. हा प्रकार तिसरा. आणि प्रकार चौथा आपण आत्ताच बघितला, अंशही वेगळा असेल, छेदही वेगळा असेल तर तिरकस गुणाकार करायचा. या 6ने आपण 3ला मल्टिप्लाय केलं, आन्सर आलं 18, आणि या 2ने आपण 5ला मल्टिप्लाय केलं, आन्सर आलं 10. 18 आणि 10 या दोन्हीमध्ये 18 मोठे आहेत, म्हणून 3/2 इज बिगर दॅन 5/6. अशा पद्धतीने हा घटक आपण या ठिकाणी पाहिला. कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शन्स सर्वांना समजला असेल. धन्यवाद.